जय महाराष्ट्र मंडळी, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पट्टी पॅकिंग व्यवसायाची संपूर्ण माहिती दिली आहे. यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. माल विकत आणून तो तयार करून कसा विकायचा हे आपण आज संपूर्ण सांगितलं आहे. चला जराही वेळ न घालवता व्हिडिओ चालू करू. त्याआधी आपण सांगणार की या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच नवीन नवीन बिझनेस आयडिया देत असतो. एक पट्टी पॅकिंग बिझनेस म्हणजे काय? हा तुमच्या डोक्यात येणारा प्रश्न आहे. पट्टी पॅकिंग म्हणजे आपल्याला किराणा मालाच्या दुकानात ₹5, ₹10 अशा किमतीत जे मसाले किंवा ड्रायफ्रुट्स झाले ते पॅकिंग करायचा बिझनेस. आज संपूर्ण माहिती दिली आहे, यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. 2. पट्टी पॅकिंगमध्ये कोणत्या वस्तू पॅकिंग करायच्या? पट्टी पॅकिंगमध्ये खडा मसाला, जिरा, मोहरी, खडीसाखर, बडीशेप, पेपरवेल गोळ्या, खायची डाळ, अजून ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, पिस्ता, काजू, त्या व्यतिरिक्त कुंकू, हळद, गुलाल, अष्टगंध असे अजून खूप गोष्टी पॅकिंग करू शकता. 3. पट्टी पॅकिंगसाठी कोणतं साहित्य लागतं? 1. तुम्हाला कागदाची पट्टी लागेल, ती तुम्हाला मार्केटमध्ये सहज किलोवर मिळेल. 2. वजन काटा, तुम्हाला ग्रॅममध्ये पॅकिंग करायचे आहे, त्यासाठी वजन काटा लागेल. 3. प्लॅस्टिक पाऊच, तुम्हाला पॅकिंगसाठी पॅकिंग पाऊच लागतील, ते तुम्हाला आजूबाजूच्या मार्केटमध्ये सहज मिळतील. 4. पॅकिंग मशीन, तुम्ही पाऊचमध्ये मटेरियल भरल्यावर ते पॅक करण्यासाठी मशीन लागेल. 5. तुम्हाला पॅकिंग केलेला पाऊच पट्टीवर लावण्यासाठी स्टेपनर लागेल. 6. दोरी, तुम्हाला पट्टीवर दोरी बांधण्यासाठी आहे, जेणेकरून दुकानदाराला त्याच्या दुकानात लावण्यासाठी सोपं होईल. एवढ्या वस्तू तुम्हाला पॅकिंगसाठी लागतील. 4. पट्टी पॅकिंगसाठी किती मटेरियल पाऊचमध्ये भरावं? आता मटेरियलचा रेट सारखा नसतो, कधी जास्त तर कधी कमी असतो. त्यासाठी तुम्ही जेव्हा किलोवर मटेरियल खरेदी करता, तेव्हा त्याचं ग्रॅममध्ये पॅकिंग करायला परवडेल त्या याने तुम्ही पॅकिंग करायचं आहे. याचं उदाहरण पुढे सांगितलं आहे. समजा आपण मोहरी 1 किलो ₹200 आणली आणि कागदी पट्टी किलोवर मिळते, पण आपण एक पट्टी ₹2 धरू आणि नंतर पाऊचचं पण किलोवर मिळतो, आपण एक पाऊच 50 पैसेला धरू. आपल्याला एका पट्टीवर 10 पाऊच लावायचे आहेत, त्याचे ₹5 झाले आणि तुम्हाला एका पाऊचमध्ये 10 ग्रॅम पॅक करायचे आहे, तर 10 पाऊचमध्ये टोटल 100 ग्रॅम मोहरी जाईल. 100 ग्रॅम मोहरी ही ₹20ची होईल. मोहरी ₹20 प्लस पट्टी ₹2 प्लस पाऊच ₹5 असे एक पट्टी तयार होण्यासाठी ₹27 खर्च येतो. एक पट्टी तुम्ही होलसेलमध्ये दिलं तर 30 ते ₹35 देऊ शकता. आता तुम्ही फिरून दुकानात देणार असाल तर ₹40 सुद्धा देऊ शकता. एका पट्टीमागे तुम्हाला ₹10 ते ₹15 प्रॉफिट राहतो. तुम्ही दिवसाला 100 पट्ट्या जरी तयार केल्या तरी तुम्ही दिवसाला ₹1000 कमवू शकता. 5. पट्टी पॅकिंग केल्यावर ती विकायची कुठे? अशा पट्ट्या तुम्ही किराणा दुकानात, अजून छोट्या छोट्या टपरीमध्ये, एखाद्या मंदिराजवळ असलेल्या पूजेच्या साहित्याच्या दुकानात तुम्ही हळद, कुंकू, गुलाल असे देऊ शकता. 6. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक आणि जागा किती लागेल? या व्यवसाय 1 ते 2 हजारात सुद्धा चालू होऊ शकतो आणि यासाठी जागा सुद्धा जास्त लागणार नाही. तुम्ही एका छोट्या खोलीत सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. 7. या व्यवसायासाठी लागणारे मटेरियल म्हणजे सुट्टे मसाले कुठून आणायचे? या व्यवसायासाठी लागणारे मसाले, ड्रायफ्रुट्स आणि अजून काही हे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या होलसेल मार्केटमधून खरेदी करू शकता. 8. मार्केटमध्ये या व्यवसायाची मागणी आहे का? तर या व्यवसायाची मार्केटमध्ये खूप मागणी आहे व छोटे दुकानदार या वस्तू दुकानात ठेवतातच. फक्त तुम्हाला थोडी मार्केटिंग करावी लागेल. 9. या व्यवसायासाठी लायसन्सची गरज आहे का? तशी या व्यवसायासाठी कोणत्या लायसन्सची गरज नाही, पण तुम्ही फूड लायसन 1 ते 2 हजार काढून ठेवावे, जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडथळा येणार नाही. 10. या व्यवसायामधून तुम्ही किती पैसे कमवू शकता? आता हा प्रश्न खूप लोकांच्या मनामध्ये येतो. तर तुम्ही या व्यवसायामध्ये फिक्स असं काही नसतं. तुम्ही किती विकता यावर सर्व काही असतं. तुम्ही एखाद्या महिन्यात 50 ते 60 हजार कमवू शकता, तर काही महिन्यात 8 ते 10 हजार पण कमवू शकता. हे तर बिझनेसमध्ये असंच असतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.